धुळ्यामध्ये अहमदाबादकडून अमळनेरकडे नेण्यात येणारा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावरच्या नगावबारी इथे ही कारवाई केली। जप्त केलेल्या गुटख्याची किंमत जवळपास 35 लाख रुपये असल्याचे समोर आले। पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली। यवतमाळमध्ये अवैधरित्या नेण्यात येणारा गुटखा जप्त करण्यात आला। तब्बल 16 बॅग्समध्ये 1000 गुटख्याचे पाऊच ठेवण्यात आले होते। आलोक यादव असं तस्करी करणारे आरोपी सेवेत कायम करण्याच्या मागणीकरता नांदेडच्या सरकारी रुग्णालयामधल्या एका कर्मचाऱ्यानं अधिष्ठात्यांच्या दालनासमोरून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। शेख ताजुद्दीन असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे। ताजुद्दीन हे नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये 1965 पासून सेवा देत आहेत। ताजुद्दीन यांच्याप्रमाणेच 156 कर्मचाऱ्यांची सेवेत कायम करण्याची मागणी करता मंत्रालयापासून दिल्ली जंतर मंतरवरती देखील या अंशकालीन कर्मचाऱ्यांनी उपोषण केले। शिवाय उच्च न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार कायम करण्याचे आदेशित केले। असं असतानाही सेवेत सामावून घेतलं जात नसल्यानं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। ताजुद्दीन यांची प्रकृती चिंताजनक आहे। यवतमाळच्या वडगाव जंगल पोलीस स्टेशन हद्दीत 18 महिन्यांच्या चिमुकलीवर वृद्धानं लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। माणिक यंबडवार असं या नराधमाचं नाव आहे। तो पीडितेच्या शेजारीच राहतो। पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून त्या नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केले। त्या प्रकरणी नराधम माणिक यंबडवारला अटक करण्यात आली। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासंदर्भात वरिष्ठ दिवाणी न्यायालयानं आदेश देऊन देखील मोबदला द्यायला विलंब केलाय। त्यामुळे न्यायालयाच्याच आदेशावरून शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि साहित्य जप्त केले। त्यामुळे शासनावर मोठी नामोशी ओढावली। अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरता यवतमाळमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट कृती समितीनं धरणं आंदोलन केलंय। कायदा रद्द न करता तो कायम ठेवण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। चाकणमधल्या गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलाला चॉकलेटचा आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी खेड जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। फलकसिंग पांचाळ असं आरोपीचं नाव आहे। खेड जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावलेली ही पहिलीच फाशी आहे। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 129वी जयंती। यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली। कराड इथल्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा पार पडला। कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिप्रेत असलेली उच्च शिक्षित तरुण पिढी घडवण्याचं काम शिक्षकांनी करावं असं आवाहन यावेळी नांगरे पाटील यांनी केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।